श्री संत श्रेष्ठ तुकोबरायांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या पवित्र उत्तम पूर्णगिरीतून गेल्या 66 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा बाबाजी चैतन्य पायी दिंडी पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी किंबहुना आपल्या सगळ्या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी, पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळीजण आतुर आहात. आणि मला वाटतं आजच्या मुक्कामी आणि उद्या आपण पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या पुण्यभूमीमध्ये पोहोचणार आहोत. खरं तर मागील 6-7 वर्षापासून आमचा सगळा हा जो ग्रुप आहे महाराज, त्याच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन, माऊली तुकोबरायांचं दर्शन, सोपान काकाचं दर्शन, शेख महम्मद बाबांचं दर्शन आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या परिसरातील साऱ्या दिंड्यांना भेट देऊन सर्व वारकऱ्यांचं दर्शन घेऊन आम्ही खरं तर जात असतो. ते पुण्य अजून आमच्या नशिबी नाही की पूर्ण काळ वारीमध्ये सहभागी व्हायचं. पंढरीश परमात्मा करो पुढच्या वर्षी ते पुण्य आमच्या पदरात पडो अशीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना करत असताना खरं तर हा दिंडी सोहळा एक वेगळी ओळख या दिंडी सोहळ्याची. त्याचं कारण असं की शिवजन्मभूमीतून उत्तमापूर नगरीतून येणारा हा आपला दिंडी सोहळा आहे. आणि मागील 2 वर्षापासून सरकारच्या वतीनं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं काही सुविधा आपल्याला दिल्या जातात. त्यात ॲम्ब्युलन्स असेल, शौचालयाची काही भांडी असतील, पाणी पुरवठा असेल, या सगळ्या बाबतीमध्ये सरकार आपल्याला सहकार्य करते. परंतु काही दिल्लीतील आमच्या सहकाऱ्यांच्या सूचनेनुसार यावर्षी शौचालयांमध्ये इंग्लिश कमोड जे आहे ते काहीतरी आले नाही. अशा प्रकारचं खरं तर शंकर दादा अगोदर जर ही सूचना तुम्ही दिली असती तर आपण शिवनशी व्हिडिओशी फुलवडे बाबा बोललो असतो. पण हरकत नाही, पुढच्या वेळेला आम्ही सहभागी हो. आम्ही म्हणणार नाही तुम्ही सांगा, आम्ही सहभागी हो. आणि ज्याच्यातल्या काही त्रुटी असतील, आमच्या दोघी जर काही सेवा असेल या पुढच्या काळामध्ये आम्ही देखील थोडंसं लक्ष देऊ. कारण की आमची स्वतःची जबाबदारी असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. खरं तर या निमित्तानं पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि तुकोबरायांकडे एकच प्रार्थना करतो, हे तुझे सद्भक्त वारकरी गेल्या अनेक वर्षापासून तुझी मनोभावे सेवा करतायत. पायी प्रवास करत असताना परमात्मा करो आपल्या सगळ्यांचं आरोग्य सुखमय व्हावं, आपला प्रवास सुखाचा व्हावा. तो झालेलाच आहे आणि या पुढच्या काळात देखील तो व्हावा. आणि या दिंडीत सहभागी झालेल्या माझ्यासहित सगळ्यांना पांडुरंगाने पुढची 100 वर्ष या दिंडीत येण्याचं भाग्य द्यावं अशीच पंढरीश परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करत असताना आपल्या सगळ्यांना या दिंडीच्या निमित्तानं, या अखंड पायीवारीच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना माझ्यासोबत मागच्या 6-7 वर्षापासून मामा अनेक सहकारी येत असतात. यावर्षी, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी फक्त सुधीरभाऊ कोकराळे आले, पण यावर्षी कारखान्याचे संचालक सुधीरभाऊ कोकराळे आले. पुढच्या वर्षी अजून 2-4 सोबत आहे. अण्णा बारवे आमचे माजी सरपंच आहेत. डॉक्टर वाया जे सगळ्या रथाच्या बैलांची थोडीशी काळजी घेतात, म्हणजे ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांच्या अनेक रथाचे बैलांची त्यांच्याकडे शुश्रूषा असते. डॉक्टर वाया कुटुंब आहेत. डॉक्टर शिंदे ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये आमच्या मॅडमचं, अनुष्का मॅडमचं वारकरी परिषदेच्या माध्यमातून खूप चांगलं असं काम आहे. आमचे बाळूनाना थोरात आहेत, सुभाषभाऊ कोकराळे आहेत, आमचे पप्पू शेठ डेरे आहेत, अनिल पाटील आहेत. सगळी मंडळी दरवर्षी आम्ही सोबत असतो. आणि आमचं सद्भाग्य आहे या निमित्तानं पायीवारीत जरी येता आलं नाही तरी अनेक दिंड्यांचं, आपल्या सद्भक्तांचं दर्शन होतं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या वारीच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खरं तर आपला जो मठ खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळी मंडळीनं, फुलवडे बाबा, मामा, माऊली, शंकरदादा ढवळे, आपण सगळ्या मंडळींनी प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपली समिधा काही ना काही टाकली. आणि एक आपल्या सगळ्यांच्या स्मरणार्थ जुन्नर तालुक्याला वैकुंठवासी कोंडाजी बाबांना, साधू बाबांना, रामदास बाबांना भूषणावं ठरेल असं काम खरं तर मामा तुम्ही सगळ्यांनी केलंय. तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा या दिंडीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. माऊली, तुम्ही आल्यानंतर आम्हालाही सर्वांना थोडा आनंद होतो की आपल्या भागातले लोक, पुढारी लोक येऊन या ठिकाणी आपले शुभेच्छा देतात. आणि हे वारकऱ्यांमध्ये
येऊन मिसळतात त्याबद्दल तुम्हाला सर्व वारकऱ्याच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देऊन पुढल्या वर्षी सुद्धा तुम्ही या आणि पायी वारीला या अशी अपेक्षा व्यक्त करतो. काय नाही होतंय सर्व. हा. जबाबदारी तुमच्याकडे भरपूर आहे पण होतंय सर्व. चला आवर